जतन पहिलं षटक, 4 षटकांची मॅच कंपल्सरीची स्पर्धेचा नियम. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मंदारच्या बॅट मधून बॉलला पाठवले भूषांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडले. दुसरा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. खेळपट टप्प्याचा बॉल त्याला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून काढलं. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 2 या आकड्यावर. सेमीफायनलची मॅच, या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर बॉल चाललाय गोचंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती झाल्यात. बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. तुमचा बॉल, यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याने बॉल अडवला आणि चेंडूची फेक देखील केली. तोपर्यंत एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती झाल्यात. तुमचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर एक सखे समाप्त झाले आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 7 बिनगडी बाद. चांगलं षटक हाताळलं जतनने. अवघ्या 7च धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. शाहिद, षटक क्रमांक 2. शाहीदचा पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः शाहिद बॉलच्या खाली. झेल सुटलाय. झेल सुटलाय. महत्वपूर्ण झेल. चांगला प्रयत्न केला शाहिदने. बॉल टाकून झाल्यानंतर स्वतः तो बॉलच्या खाली मागे धावत आला आणि त्याच्याकडून झेल सुटलाय. बंदरला मिळालंय जीवदान. एक धाव जरूर मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र झेल पकडला जाईल आणि फलंदाज बाद होतोय. कौस्तुभची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे.
तुमचा बॉल यावेळेला देखील फलंदाज स्वतः या ठिकाणी माघारी परततील. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक शुभमच्या हातामध्ये बॉल गेलाय. फलंदाज आल्या पावली माघारी परत आहेत रुपेश. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. पण फलंदाजीसाठी आपण पाहतोय मॅन फ्रॉम वर्ली अभिषेक आंबे फलंदाजीसाठी आलाय. काय फलंदाजी केली याच्या संपूर्ण दिवसामध्ये हा फलंदाज इन बॅट्समन आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहे शाहिद आणि शाहिदसाठी आपण पाहतोय हॅट्रिकची सुवर्ण संधी. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पटकावणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे करण. ज्या खेळाडूने एकाच षटकामध्ये एकूण 4 महत्वपूर्ण विकेट पटकावलेत. सकाळच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी केली करणने. अभिषेक आंबरे हॅट्रिकचा बॉल आणि हॅट्रिकच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अवघ्या हलक्या हाताने पुश केलं बॉलला अभिषेकने आणि बॉलला पाठवलं देखील गोचांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 9. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2 मधील पुढचा बॉल यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल त्या चेंडूला सन्मान दिला. कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती आले तोपर्यंत एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. या एकेरी धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने बॉल हाताळला. षटक क्रमांक 2 सखे या ठिकाणी समाप्त झाल्या आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 10. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये आणखी किती धावा येतील. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर मंदार आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अभिषेक आंबरे. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज शिवमला आमंत्रित केलं जात आहे. शिवमचा पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलं गेलं. रन मिळणार नाहीये. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळला शिवमने. चा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याने झेल पकडला. अभिषेक आंबेची महत्वपूर्ण विकेट आली आहे. फलंदाज बाद. अक्षय नवीन बॅटर आहेत अक्षय.
त्यावेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलंय फलंदाज अक्षयने बॉल पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे सिक्सरच्या बॉलवरती येतोय चौकार. आणि या 4 धाबांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर 14. चालेल चालेल जाणार आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक गौरव आहे त्याने झेल पकडला आणि फलंदाजाची या ठिकाणी माघारी परतलाय. 14 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 गडी तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. शिवम षटक क्रमांक 3 हाताळत असताना अजूनपर्यंत 4 बॉल त्याने हाताळले, 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील आलेत. नवीन बॅटर अक्षय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, पिचिंग झाला, आतमध्ये आला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. पुढचा बॉल येतो निर्धाव, अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. एक धाव घेतलीये आणि एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज मंदार या ठिकाणी माघारी परततील. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 साखे समाप्त झाल्या, धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 15, म्हणजेच अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. हे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय लकीला आमंत्रित केलं जाईल. अभिषेक नवीन फलंदाज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एकच धाव घेतलीये. एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर 16.
अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 5. लकी आपण पाहतोय शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. सेमीफायनलची मॅच हा सामना जो संघ जिंकणार तो थेट या स्पर्धेच्या फायनल मध्ये धडक मारणार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. सुभाष डांबरे मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 17 या आकड्यावर. लक्की पुढचा बॉल कबर क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील. या दुहेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 19 धावा. आणि लकी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. याच मैदानामध्ये सराव, याच मैदानामध्ये क्रिकेटचा अभ्यास त्याने केलाय आणि आपल्या घरच्या मैदानावरती तो मात्र हे शेवटचं षटक हाताळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका आलाय. फलंदाजाच्या बॅट मधून बॉल पाठवलं गेलंय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल. एकच धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 4 मधील. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन झाल्यात धाव फलकावरती 21. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. षटक क्रमांक 4 म्हणजेच पहिला डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 21 म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे.
सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम यादव आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रथमेश. बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. शुभम यादव स्ट्रायकिंग एंडला आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी अमेय लाड. चला स्पीडअप घ्या. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल सोडून दिलाय शुभमने. अतिशय राईस झाला बॉल. पण बॉडी ओव्हरची वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला. पहिलाच बॉल अगदी राईस झाला आणि नाकाच्या समोरून डोक्याच्या वरतून बॉल ट्रॅव्हल झाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय हा बॉल. पुढचा बॉल बॅकफुट वरती येऊन मोठा फटका शुभम यादवच्या बॅट मधून चौकार आलाय पहिला आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. 4 धावा धाव फलकावरती झालेत. यावेळेला देखील आणखीन एक बॉल त्याच दिशेने. तोच फलंदाज, तीच बॅट, तोच चेंडू बॉलला पटकवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी बॅकअप दुसरा येतोय शुभम यादवच्या बॅट मधून चौकार. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि फलंदाज शुभम यादव धरून चौकाराच्या मदतीने माघारी परततोय. विलास भाऊ आपण कुठे असाल तर त्वरितच व्यासपीठाजवळ या. विलास भाऊ आपण कुठे असाल तर त्वरितच व्यासपीठाजवळ या. 8 धावा धाव फलकावरती झालाय आणि पहिलीच गडी या ठिकाणी माघारी परतताना शुभम यादवला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समर. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. वाईड बॉल आणि आणखी म्हणजेच एकूण 2 धावा या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. 20 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. यावेळेला बसून फटका. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर भूषंकी क्षेत्रामध्ये. 2 धावा.
आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आलाय. वाईट बॉल. आणखीन एक धाव म्हणजे एकूण 2 धावा पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या दोन्ही धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. आणि गुरुप्रसाद पांचाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. जातो मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. सुरुवात झाल्या धावफलकावरती टीमच्या 14. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 24 आणि गरज आहे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 8 धावांची. प्रतीक शर्मा षटक क्रमांक 2. प्रतीक शर्मा षटक क्रमांक 2 हातात असताना 18 मध्ये जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर गरज आहे 8 धावांची. 18 मध्ये 8 करायचे आहेत. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता. हलक्या हाताने पूट केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. 15 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 17 आणि या 17 मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. आणि आपण पाहतोय स्प्रिंग मिल कंपाऊंड स्वर्गीय सतीशदादा धुळे यांचे सगळे मित्र आमची स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी भिवाजीराव नरे पार्क मैदान या मैदानामध्ये आलेले आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024 या स्पर्धेमध्ये रन झालेत 16. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. जोरदार प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. विधील नावाचार येतोय बॅटच्या बॅट मधून. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 20. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. समोरच्या बॅट मधून चौकार आलाय. आणि उद्या एक प्रेक्षणीय सामना देखील या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून त्याचं आयोजन केलं जाईल. महिलांचा खेळ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांना देखील या स्पर्धेमध्ये संधी दिली आयोजन समितीने. फ्री एंट्री मोफत एंट्री असेल निशुल्क. 2 संघ महिला या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. त्यांचं प्रथम पारितोषिक आहे 5,000 रुपये रोख रक्कम व द्वितीय पारितोषिक असेल 3,000 रुपये रोख रक्कम. अशी स्पर्धा तुमच्या सगळ्यांची लाडकी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2024. एका धावेची गरज आहे आणि एक धाव देखील त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केली. म्हणजेच आपण जर पाहिलं तर हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम नवभारत राजेश जामदार यांचा संघ मालक राजेश जामदार त्यांचा संघ हा सामना जिंकला आणि स्पर्धेच्या फायनल मध्ये
मारली या स्पर्धेमधील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय शाहीदला, ज्या खेळाडूंनी धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट पटकावली आणि म्हणूनच ठीक आहे शाहीद ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेल प्ले टीम